नमस्कार मित्रांनो. आता उन्हाळा आलेला आहे, त्यामुळे मस्तपैकी थंडगार आईस्क्रीम, फालुदा, थंड पेय पिण्याची ही वेळ आहे. त्यामुळे थंड प्या आणि गारगार व्हा. उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतूची सुरुवात. अगदी थंड पेय प्यावीशी वाटतात. उन्हाळ्यात आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला ऊर्जा देण्यासाठी काही फळं उपयोगी ठरतात. टरबूज, खरबूज थंडावा देतात. ही व्हिटॅमिन सी युक्त फळं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसंच शरीराला द्राक्ष ऊर्जा देतात आणि उष्णता कमी करतात. तसंच झटपट ऊर्जा आणि पोट भरण्यासाठी केळी ही खूपच महत्त्वाची आहेत. दुपारच्या उन्हात जास्त फळं खाऊ नका. सकाळ सायंकाळ योग्य फळं खा. फळं नेहमी ताजी आणि स्वच्छ धुवून खा. फळांच्या ज्यूसपेक्षा संपूर्ण अख्खं फळ खाणं फार फायदेशीर ठरतं. तसंच लिंबू सरबत प्या, त्यानेही शरीरात थंडावा मिळतो. असं आरोग्यविषयक सांगणाऱ्या तज्ज्ञांचं मत आहे. थोडक्यात काय, तर उन्हाळा आला, तब्येत सांभाळा आणि उन्हात जाणं टाळा. आता सर्वात महत्त्वाचं फळ गोड, रसाळ आणि सुगंधी. तसंच अनेक प्रकारामध्ये आपल्याला मिळतो. रंग पिवळा, केशरी, ऊर्जा वाढवतो. नैसर्गिक साखर त्यापासून मिळते. ए आणि सी व्हिटॅमिन भरपूर असतं. डोळे आणि त्वचेसाठी चांगलं असतं. तुम्ही ओळखलंच असेल ना, फळांचा राजा आपला आंबा. आंबा हे सर्वांचं खूप आवडतं फळ आहे आणि स्वादिष्टही आहे. आंब्यापासून आपण आमरस, मँगो मिल्कशेक, आईस्क्रीम, लस्सी, आंब्याची बर्फी, तसंच आंब्याची चटणी, आंब्याचं पन्ह, तसंच स्त्रियांना कच्च्या आंब्याचं लोणचं, मुरंबा, आंबापोळी पिकलेल्या आंब्यांची हे करण्यातच खूप आनंद वाटत असतो. आणि हे पदार्थ आता याच सीझनमध्ये करू शकतात, कारण आता आंबे मुबलक प्रमाणात मिळतात. उन्हाळ्यात नारळ पाणी पिणं हे सर्वांनाच आवडतं. नारळ झाडावरून काढणं, नंतर ते सोलणं, त्यातील पाणी पिणं, नंतर त्यातली मलई खाणं, याचा आनंद काही वेगळाच असतो. नारळ पाणी पिणं म्हणजे अगदी ते हलकं आणि ताजं तवानं आपल्याला करणारं, सहज पचणारं, कमी कॅलरी आणि साखरही कमी, ऊर्जा वाढवतं, थकवा कमी करण्यास मदत करतं, पचन सुधारतं, त्वचेसाठी पण फायदेशीर आहे. त्यामुळे नारळ पाणी पिणं फारच उपयोगी आहे. शरीराला आपल्या खूप थंडावा देतं. उन्हाळ्यात नारळ पाणी पिणं खूपच चांगलं आहे. आपला थकवा आणि अशक्तपणा कमी करून नारळ पाणी शरीराला ताजंतवानं ठेवतं. आता इतर फळंही बघूया. चला तर बघूया. पेरूची फोड लागते गोड, पेरूची फोड लागते गोड. त्यावर आणखीन मीठ, मसाला सगळं टाकलं तर काय चव येते. आ हा 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 हा, खूपच छान. पेरू हे साधं दिसणारं फळ पण खूपच पौष्टिक आणि चविष्ट फळ आहे. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात सी व्हिटॅमिन आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आणि पचनासाठी उत्तम फायबर सुद्धा आपल्याला मिळतात. हा आवाज आहे कैरीवर मीठ मसाला टाकून त्या फोडी अगदी मिटक्या मारत आणि चवीने खाल्लेला हा मस्तपैकी चवीचा आवाज आहे. तसंच कैरीचे तुकडे करा, त्याच्यावर मस्तपैकी मीठ मसाला हळदही थोडी चालेल टाका आणि त्याचा आस्वाद घ्या. आ हा हा हा, हे म्हणजे चव अगदी अद्वितीय. तोंडाला आपल्या पाणी सुटलं. बघा ना, काय सुंदर सुंदर पदार्थ तयार केलेले आहेत आंब्यापासून, कैरीपासून. आणि हे मीठ मसाला लावलेली कैरी तर आ हा हा हा, खूप छान, मस्तच. खाऊन तर बघा कशी लागते ती. स्ट्रॉबेरी हे लाल चुटुक छोटस फळ, पण ते खूप आकर्षक आणि चविष्टच फळ आहे. व्हिटॅमिन सी यामध्ये भरपूर आहे. तसंच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा भरपूर आहे. त्वचेसाठी फायदेशीर आणि नैसर्गिक ग्लो देतं. याचं तुम्ही सरबत करा, आईस्क्रीम करा, मिल्कशेक करा, असं तुम्ही खाऊ शकता आणि उन्हाळ्याची मजा घेऊ शकता. उन्हाळ्यात तुम्ही थंड हवेच्या ठिकाणीही जाऊ शकता, जसं महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, मनाली, शिमला वगैरे वगैरे. आता हे आहे म्हैसूरमधील वृंदावन गार्डन. इथे कारंजे आहेत. मस्त मजा घेता येते आपल्याला आणि आनंदही घेता येतो. रात्री लाईट्समुळे खूपच हे गार्डन सुंदर दिसतं. पाण्याच्या फवाऱ्यावर संगीत आणि लाईट्सचा शो देखील आहे, म्हणजेच म्युझिकल फाउंटन शो हा सुद्धा इथे दाखवला जातो. हे कारंजे पहा, इथून जाताना एवढं थंड आणि छान वाटतं, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. असं वाटतं की त्या कारंज्यांखाली आपणच जाऊन बसावं, पण तसं होत नाही ना. वृंदावन गार्डन म्हणजे निसर्ग, लाईट्स आणि म्युझिक हे सगळं तिथे आपल्याला पाहायला मिळतं. चला तर आता म्युझिकल फाउंटन शो बघायला आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या. खूप खूप छान वाटतं, डोळे अगदी दिपून जातात असं हे फाउंटन शो आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.